2019 मध्ये जर योग्य घडी जमली असती तर तुम्ही भाजपमध्ये असता असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। नितेश राणेंना मला एवढंच बोलायचं आहे की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत, आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर आहे। आज इथल्या शेतकऱ्याला काय मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय त्यात सुद्धा ध्रुवीकरण करून फायदा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता। इथं मात्र आमचा शेतकरी अडचणीत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, हिंदू महिला आणि सर्व जाती धर्माच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्ही गप्प बसता। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तो बोंधू बाबा बागेश्वर तिथं करतो, तुम्ही गप्प बसता। तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तिथं केला जातो, महात्मा फुलेंचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्ही गप्प बसता। आणि तुम्हाला वरच्या एका नेत्याने सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता। तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठेतरी आता आम्हाला कळालेली आहे। तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टी तुम्ही मावू शकता। रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजपबरोबर तुम्ही असल्यामुळे नाही आहे। त्यामुळे उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावर येऊन लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू। जाणार होती की नाही भाजप? अरे काय लोक कुठेही काय हवेत गोळ्या मारत चाललेत। आता जो माणूस बोलतोय तो पूर्वी काँग्रेसमध्ये होता तेव्हा वेगळं काहीतरी बोलायचा, आता भाजपमध्ये गेल्यानंतर वेगळं काहीतरी बोलायला लागला। जो माणूस भूमिका, विचार आणि पक्ष कपड्यासारखे बदलतो त्याबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल नाही तर त्यांच्या बोलण्या जे काय बोललं जातं तेव्हा किती विश्वास ठेवणार? ह्याच्यापूर्वी सावरकरांच्या विरोधात ते बोलले होते ना, मग आता वेगळं बोलतात। तो माणूस सातत्याने भूमिका आणि विषय बदलत राहतो। तो उद्या माझ्याबद्दल आज सुद्धा खोटं बोलतोच आहे। कुठेही तिथं भाजपचा विचार मी केला नव्हता, याच्या आधीही केला नाही, याच्या पुढेही त्या ठिकाणी मी करणार नाही।